मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन। 70,000हून अधिक जण या आंदोलनामध्ये सहभागी। तर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मंत्री महाजनांचं आश्वासन। गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आज आझाद मैदानात सभा। महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण तर मनसेकडून बाळा नंदगावकर उपस्थित राहणार। मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर सभा होणार। आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याचा प्रकार। डाळ खाल्ल्यावर पोटात मळमळ लागल्यामुळे संजय गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये केला राडा। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरीच असं कॉकटेल घर। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। मीरा रोडमध्ये मराठी माणसांचा विराट मोर्चा। जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली। मनसे ठाकरेंची सेना एकीकरण समितीचा यामध्ये सहभाग। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच या ठिकाणी जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली। जनतेच्या रोषामुळे सरनाईक माघारी। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका। मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। सरन्यायाधीश भूषण गवईंचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार। तर संविधान रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन। सोहळ्यात गवईंचं विधान। न्यायदानात तटस्थपणाची ग्वाही। भूषण गवई सुप्रीम कोर्टाचं मुख्य न्यायाधीश पद सोडतील तेव्हा एक इतिहास रचलेला असेल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गवईंच्या कार्याचे गौरवोद्गार। जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची सांगितली आठवण। विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरून आता विरोधक आक्रमक। सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरन्यायाधीश गवईंना पत्र। सर्व जागा लढवायच्या हिशोबाने आता कामाला लागा। परिस्थितीनुसार युतीसंदर्भात मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आमदार सुरेश धसांच्या मुलाला गाडीची त्यांच्या दुचाकीला धडक। तर अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धसांविरोधात गुन्हा दाखल। गाडी सुरेश धसांच्या मालकीची। 99.74% भरलेलं बोडक सागर धरण ओव्हरफ्लो दरम्यान वैतरणा नदीलगत आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा। यंत्रणांनाही अलर्ट राहण्याचे निर्देश। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंधू नावानं ओळखला जाणार। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान। ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून मोदींचा गौरव। हा सन्मान भारत ब्राझील यांच्या मैत्रीचं प्रतीक असेल। मोदींची प्रतिक्रिया। पाकिस्ताननंतर इस्रायलकडून आता ट्रम्प यांच्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी। पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याकडून नोबेल पुरस्कार समितीला नामांकन पत्र। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।